हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. माय सेल्फ विठ्ठल दुपे. मी वालवलकर मेडिकल कॉलेजला थर्ड इयर MBBS स्टुडंट आहे. या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जत या कॉलेजबद्दल फी स्ट्रक्चर त्याचप्रमाणे कट ऑफ डिस्कशन करणार आहे. प्रिव्हियस काही व्हिडिओजमध्ये ज्यांनी जे बघितले नसेल त्यांच्यासाठी मी सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ डिस्कस केलेला आहे. त्याचप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे अँड डॉक्टर आर गोडे मेडिकल कॉलेज अमरावती या कॉलेजचा फी स्ट्रक्चर त्याचप्रमाणे कट ऑफ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे. PMC परभणीचा फी स्ट्रक्चर सुद्धा आपण या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी ते व्हिडिओज बघितले नसेल, डॉक्युमेंट्स कुठले काउन्सिलिंगसाठी लागतात ते सुद्धा आपण या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओज जे काउन्सिलिंग रिलेटेड आहे, जर ते तुम्हाला हेल्पफुल ठरत असेल तर ते तुम्ही नक्कीच बघावे. आणि त्या व्हिडिओजमुळे जर तुम्हाला काही फायदा होत नसेल तर त्या व्हिडिओला तुम्ही अवॉइड करू शकता. परंतु या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जत बद्दल डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल फी स्ट्रक्चर बद्दल आपण या ठिकाणी बघूया. तर तासगावकर मेडिकल कॉलेजची फी स्ट्रक्चर आपल्याला 3 DD या ठिकाणी काढावी लागणार आहे. ओके, 3 DD या ठिकाणी काढावे लागणार आहे. तर फर्स्ट DD मध्ये आपल्याला फॉर ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फीज अँड डेव्हलपमेंट फीज टोटल 8 लाख आपल्याला पेड करावे लागणार. OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरीसाठी, याला आपण EBC कॅटेगरी सुद्धा म्हणतो, यांच्यामध्ये आपण 4,36,364 एवढे आपल्याला ट्युशन फीज अँड डेव्हलपमेंट फीज पेड करावे लागणार आहे. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे बाकी कॉलेजेसमध्ये EWS कॅटेगरीसाठी, EBC कॅटेगरीसाठी डेव्हलपमेंट फीज जी असते ती OBC कॅटेगरीपेक्षा किंवा ओपन कॅटेगरीपेक्षा 50% असते. परंतु यांनी या ठिकाणी OBC, EWS कॅटेगरी दोन्ही कॅटेगरीसाठी सेम डेव्हलपमेंट फीज ऍड केलेली आहे. तर ती आपल्याला 4,36,364 एवढी पेड करावी लागणार. विजय अँड NT कॅटेगरीसाठी ट्युशन फी 0 असते, परंतु डेव्हलपमेंट फी आपल्याला ठिकाणी 100% पेड करावी लागते. त्यामुळे आपल्याला 72,727 चा DD आपल्याला या ठिकाणी फर्स्ट DD काढावे लागणार. SC ST साठी कुठल्या प्रकारचे ट्युशन फीज किंवा डेव्हलपमेंट फीज नसते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी जो फर्स्ट DD बाकी कॅटेगरीसाठी काढावा लागणार तो SC ST साठी काढावा लागणार नाहीये. आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे फॉर गर्ल्स, जेवढ्या पण गर्ल्स आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी ट्युशन फी ही 0% असणार आहे. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे डेव्हलपमेंट फीज जे आहेत त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी पेड करावे लागणार आहे. परंतु डेव्हलपमेंट फी ही आहे फक्त आणि फक्त ट्युशन फीज या ठिकाणी 0 झालेली आहे. ओके, नेक्स्ट सेकंड DD जी काढावी लागणार आहे यामध्ये खूप सारे फीज आहे. तर प्रत्येक कॅटेगरीसाठी सेम फीज या ठिकाणी सेकंड DD सगळ्यांना सेम काढावी लागणार आहे. 4,45,000 एवढी DD सर्वांना सेम काढावी लागणार आहे. यामध्ये 2,50,000 एवढी आपल्याला रिफंड आफ्टर कम्प्लिशन ऑफ MBBS या ठिकाणी भेटणार आहे. ओके, आणि फायनल DD जी आहे सर्व कॅटेगरीसाठी जी कॉमन आहे या ठिकाणी आपल्याला टोटल जी फायनल DD आहे 4,55,000 ची पेड करावी लागणार आहे. यामध्ये 1 लाख जो आहे तो रिफंडेबल आहे. बाकी जे आहे ते पर इयर आपल्याला पेड करावे लागणार आहे. आणि जी सेकंड नंबरची DD आहे ही आपल्याला फक्त फर्स्ट इयरलाच या ठिकाणी पेड करावे लागणार आहे. परंतु जे हॉस्टेल चार्जेस मध्ये आहे ते आपल्याला पर इयर या ठिकाणी पेड करावे लागणार सर्व कॅटेगरी स्टुडंटसाठी. ओके, हे होतं डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेजची फी स्ट्रक्चर रिलेटेड डिस्कशन. नेक्स्ट आपण या ठिकाणी कट ऑफ बद्दल बघूया की 2023 मध्ये लास्ट राऊंडला किती कट ऑफ या कॉलेजचा होता आणि 2024 मध्ये किती आपल्याला एक्सपेक्टेड आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर फर्स्ट या ठिकाणी SC कॅटेगरी आहे. SC कॅटेगरीमध्ये जो ऑल इंडिया रँक होता प्रिव्हियस इयरला 1,41,572 एवढा ऑल इंडिया रँक होता. त्याचप्रमाणे SML जर बघायचा झाला तर 11,222 एवढा SML होता अँड मार्क्स 469 एवढ्या मार्क्स वरती 2023 मध्ये आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन झालेले होते. तिन्ही डाटा 2023 चे आहे. तर आता या सेम SML वर 11,222 एवढ्या SML वरती या वर्षी आपल्याला 570 प्लस मायनस 5 या एररने आपल्याला या ठिकाणी मार्क्स दिसून येणार आहे. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे माय डिअर फ्रेंड्स, ज्यांना या ठिकाणी डाऊट आहे ते क्रॉस व्हेरीफाय करू शकतात. मी डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी
काही डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता. हे होतं एससी कॅटेगरीसाठी. नेक्स्ट आहे एसटी कॅटेगरीसाठी जो ऑल इंडिया रँक होता आपल्याला 3,38,088 एवढा ऑल इंडिया रँक वरती लास्ट स्टुडंट डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झालेले होते. SML होता 21,649 एवढा SML. त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्क्स जर बघायचे झाले तर 338 एवढे मार्क्स होते आणि या ठिकाणी एक्सपेक्टेड जो या SML वरती 21,649 या SML वरती यावर्षी आपल्याला 496 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स या ठिकाणी दिसू शकतात. ओके. आणि ही कॅटेगरी स्टुडंट आहे. कॅटेगरीमध्ये खूप सारं व्हेरिएशन्स आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. बिकॉज कॅटेगरीमध्ये किती स्टुडंट या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे, किती स्टुडंट या ठिकाणी मार्क्स आलेले आहेत, त्यावरती या ठिकाणी कॅटेगरीचे आपल्याला कट ऑफ या ठिकाणी दिसून येतो. परंतु आपण फक्त SML रिलेटेड डिस्कशन करत असल्यामुळे या SML वरती आपल्याला यावर्षी 496 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स आपल्याला दिसून येतील आणि हे जे मार्क्स आहे हे आपण NTA ने प्रोव्हाइड केलेल्या डाटानुसार या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. ओके. ST कॅटेगरी नंतर विजय कॅटेगरी बद्दल जर बघायचे झाले तर या ठिकाणी ऑल इंडिया रँक 1,08,146 एवढा ऑल इंडिया रँक होता. 9,012 एवढे SML वरती लास्ट स्टुडंट या ठिकाणी ऍडमिशन झालेलं होतं. 500 एवढे मार्क्स होते. ओके. 9,012 एवढ्या SML वरती प्रिव्हियस इयरला 587 एवढे मार्क्स या 9,012 एवढ्या SML वरती या वर्षी आपल्याला 587 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स या ठिकाणी दिसून येतील. ओके. विजय कॅटेगरी नंतर आपण NT1 कॅटेगरी बद्दल बघूया. NT1 कॅटेगरी मध्ये आपल्याला या ठिकाणी ऑल इंडिया रँक जो बघायला भेटलेला होता प्रिव्हियस इयरला तो होता 1,28,149 होता. तर SML आपल्याला 10,373 एवढा SML होता 2023 मध्ये. ओके. आणि 481 मार्क्स होते. तर आपल्याला 10,373 एवढ्या SML वरती या वर्षी आपल्याला 576 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स दिसून येतील. हे झालं NT1 कॅटेगरीसाठी. नेक्स्ट आपण या ठिकाणी NT2 कॅटेगरीसाठी बघूया. तर प्रिव्हियस इयरला 81,434 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती लास्ट स्टुडंट या ठिकाणी ऍडमिशन झालेलं होतं. तर SML होता 6,868 एवढा SML होता आणि 529 मार्क्स होते. तर 6,868 एवढ्या SML वरती या वर्षी आपल्याला 602 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. हे झालं NT2 कॅटेगरीसाठी. NT3 कॅटेगरीसाठी जर बघायचे झाले तर 2023 मध्ये आपल्याला या ठिकाणी ऑल इंडिया रँक लास्ट स्टुडंटचा ऍडमिशन झालेला ऑल इंडिया रँक होता 82,075 SML होता. 6,923 एवढा SML होता. तर 520 एवढ्या मार्क्स वरती या ठिकाणी लास्ट स्टुडंट ऍडमिशन झालेलं होतं. एक्सपेक्टेड मार्क्स जर बघायचे झाले तर 601 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स आपल्याला NT3 कॅटेगरीच्या लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचे होते. आणि हे जे ऍडमिशन झालेलं होतं हे मात्र ओपन कॅटेगरी मधून झाल्यामुळे या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे हा आपल्याला ओपन कॅटेगरीपेक्षा जास्त या ठिकाणी दिसून आलेला आहे. ओके. परंतु हे जे ऍडमिशन आहे ते ओपन कॅटेगरी मधून या ठिकाणी झालेलं आहे. हे होतं NT3 कॅटेगरी बद्दल. नेक्स्ट OBC कॅटेगरी बद्दल बघूया. OBC कॅटेगरी मध्ये आपल्याला ऑल इंडिया रँक या ठिकाणी 83,747 एवढे ऑल इंडिया रँक होता. तर 7,070 एवढा SML होता लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचा. 527 मार्क्स आणि 7,070 एवढ्या SML वरती या वर्षी आपल्याला एक्सपेक्टेड मार्क्स आहे 600 प्लस मायनस 5 एवढे एक्सपेक्टेड मार्क्स आपल्याला OBC कॅटेगरीसाठी आहे. ओके. या SML वरती नेक्स्ट ओपन कॅटेगरी बद्दल बघूया. तर ओपन कॅटेगरीमध्ये जो ऑल इंडिया रँक होता 85,395 एवढा ऑल इंडिया रँक वरती लास्ट स्टुडंट डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झालेले होते. 7,210 एवढा SML होता. तर 525 मार्क्स होते. तर 7,210 एवढ्या SML वरती आपल्याला 599 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स ओपन कॅटेगरीला या कॉलेजला ऍडमिशनसाठी आपल्याला यावर्षी लागणार आहे. एवढे मार्क्स यावर्षी या SML वरती आपल्याला भेटून जातील. माय डिअर फ्रेंड्स, आपण डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड केलेले आहे. ते सर्वांनी क्रॉस व्हेरिफिकेशन साठी बघून घ्यावे.